आपल्या समोर येते, स्वागत करूया अभिलाषा चेल्लम. आता काय काय विशेषण वापरावेत अभिलाषासाठी असं मला कळत नाही, पण या निमित्ताने मी साऱ्या महाराष्ट्रासमोर एक गुपित उघड करतो की हिचं आडनाव खरं देशपांडे आहे. असं गायलीस तू माहिती, कारण ते उच्चार वगैरे हे होऊ शकतं पाठ करून, पण सांगती तात्पर्य माझे, हा तात्पर्य शब्द तू इतका असा गायलास की तू अनेक वर्ष वापरतीस बोलण्यामध्ये पण, की तात्पर्य काय सांगण्याचं. माझी खूप मनापासून इच्छा आहे की हा एपिसोड आणि हे गाणं दोन लोकांनी ऐकावं, एक तर देवकीताईंनी आणि दुसरं म्हणजे सुधीर मोघेंनी, ज्यांचं हे कॉम्पोजिशन आहे. ते दोघांना हे अतिशय आवडेल. फार सुंदर गायलीस. आणि सध्या तुझं खरंच असं मला वाटतं की सरस्वती वीणा वाजवत ती आकाशातनं विहार करत असते, तुला माहिती आहे ना. ती विहार करता करता सध्या तिचा मुक्काम हा कांजूर मार्ग मध्ये आकाशात असावा, आणि तिकडे नेमकी खाली अभिलाषाची बिल्डिंग आहे. इतकी तू सुंदर गातेस की तिकडे तुझ्या बिल्डिंगच्या वरच सध्या त्या अशा बसलेल्या आहेत. इतकी तू सुंदर गातेस, त्या तशाच राहोत आयुष्यभर तुझ्या डोक्यात. ऑल द बेस्ट. फॉर्म मध्ये असताना आपण म्हणतो ना की सचिन तेंडुलकर फॉर्म मध्ये आहे सध्या, राहुल द्रविड फॉर्म मध्ये आहे सध्या, तसे अचानक अभिलाषा गेले काही एपिसोड्स एकदम फॉर्म मध्ये आलेले. आणि असा तुझा हा जो फॉर्म आहे हा कायम टिकून राहो, अशीच तू चोपत राहावीस गाणी. तुमच्या तिघांमधलं कोणीही जिंकणार आहे, कोणीतरी एक जिंकेल. पण तुम्ही हे जे केलं की नाही, आता लोकांना परत मेगा फायनल बघायची इच्छा निर्माण झालेली आहे की यार तीन असे चाबुक गायक, क्या बात है यार, सुनना पडेगा, मेगा फायनल मिस नहीं कर सकते. हे जे तुम्ही आज घडवलेले ना, याचा आम्हाला अभिमान आहे, सॉलिड अभिमान आहे. थँक्यू. जसं सलील दादा मगाशी म्हणाले एक गुपित आज उघडणार आहे मी की ही देशपांडे आहे, तसं मी खरोखरच एक गुपित आज उघडणार आहे की 2 आठवडे तुम्ही हिला ते नटरंगचं गाणं तुम्ही हिच्याकडनं ऐकताय, ती लावणी
गाणं तर अप्रतिम गातेच ही, पण त्याच्यावर ही खूप छान डान्सही करते. हो. आत्ताच्या आत्ता लगेच दाखवच आता. Only those 2 scenes which I saw, that much I remember. मी लांब हो थोडी, जागा पाहिजे असेल ना तुला डान्स करायला. त्या उर्मीला गाईल ना, काय उर्मीला थोडंसं गाऊ शकशील ना. मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. एक चळता मग फिरतास, काय करता त्याची हिला भेटा की येत्या बाजारी. हे 6ची बी गाडी गेली, 9ची बी गेली, आता 12ची गाडी निघाली. हिला जाऊ द्या ना घरी आता. म्हणजे पोरगी आता लावणी करायला लागली हो. Sa-re-ga-ma-pa, I get, sa-re-ga-ma-pa.